जगू नाही तुझा काही फायदा नाही. द्यावं मला जेवायला उष्ट शिळं असेल तर खाऊन घेईन मी. तुझ्या पाया पडतो मी. दूर हा वेड्या. तुला तुझ्या बायकोवर प्रेम आहे ना, मग मुलांना तिला खास भरवायला. ठीक आहे, मी देते तुला खायला, पण माझ्या समोर तुला कुत्रा बनावा लागेल. म्हणेन मी कुत्रा, पण मला जेवण द्यावं. मी कुत्रा आहे. पण तुझी लाडाची बायको गेली कोणती? कोणी गेली? कोणी गेली? बोला ना तिला. सुटू ना तिला. थांब इथेच, मी पोळी आणते. ही घे पोळी. पाहिजे ना तुला? मग ये ना कुत्र्यासारखं. घे ना. ये, देते खायला तुला. ये, कुत्र्यासारखं बन. कोणी घे? घे. ये ना बन ना कुत्रा. खेळू नको हो माझ्याशी. खेळू नाही तर काय करू? तुझी पूजा करू? थकलो मी आता. सगळं मी आता तर. दया करावं माझ्यावर. मला पोळी द्यावं पोळी. स्त्री कुत्रा झालास रे कुत्रा. एक वेळ अशी होती ही वैजू तुझ्या प्रेमासाठी हात पसरायची, आणि आज तू एका भुक्यासाठी, एका पोळीसाठी कुत्रा बनलास कुत्रा. हो मी चुकला. दगा बांधलास तू. मला धोका देतेस. थांब, मी तुझ्या गळ्यात दाबून जीव देते. घाबरली. पडले तुझ्या गळ्यासाठी. कोणी नाही येणार तुझ्या मदतीला. श्रीकांत, हे काय करतोस? अरे, सोड तिला. नालायका, तिच्या गळ्यात दाबून मारणार आहेस की काय?
नाही तर ह्या वेड्याने माझा जीवच घेऊन टाकला असता. अहो माझी रेणुताई, घरात असेल ना, बोलवा ना तिला. अहो माझी रेणुताई, घरात असेल ना, बोलवा ना तिला. कोण रेणू? कुठली रेणू? ह्या घरात कोणी रेणूताई राहत नाही. हे काय बोलताय तुम्ही? माझी रेणुताई ह्या घरची सून आहे आणि मी तिचा भाऊ आहे, लहान कृष्णा. आज भाऊबीजेचा दिवस होता म्हणून तिच्यासाठी मी हे साडी आणलंय आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी टोपरही आणलाय. मामाजी, हे बघा, कोणीतरी आले. ना तू आणि इथं कसं काय येणं केलं? पाटील साहेब, मी माझ्या ताईला भेटायला आलोय. हे कपडे आणले तिच्यासाठी. आणि होणाऱ्या बाळासाठी टोपरही आणलंय. तू काय आणलं त्या ताईसाठी? साडी आणि टोपरं. हे साडी आणक हे टोपरं, पण हे असले कपडे आम्ही जुते पुसायलाही वापरत नाही. चल हे आपलं. अरे तुझ्या बहिणीला ह्या घरातून केव्हाच हाकलून दिला. आमच्या मार्गात जो कुणी येतो ना, त्याचा आम्ही नेमका पत्ताच कट करून टाकतो. बस पाटील साहेब, माझ्या ताईच्या साडीचा तुम्ही अपमान केलाय आणि फार मोठी चूक केली. वयाने मोठे आहात म्हणून मी आज गप्प आहे, नाहीतर तुमच्या डोळ्यात हिरोती भरली असती. ह्या असल्या पोकळ आमच्या बोलला सांगू नकोस. अरे तुझी बहीण ह्या घराची अब्रू वाटेवर व्हायला लागली होती म्हणून तिला घरातून हाकलून दिला. पाटील, माझ्या बहिणीला वाटेल ते शब्द बोलू नका. तुमची किंमत तिच्या पायातील धुळीप्रमाणे आहे. आम्ही गरीब असलो तरी आमचा तो प्रामाणिकपणा अजूनही रक्तात आहे. पुन्हा असे शब्द जरी बोललाय ना, तर तुमची जीभ खेचून हातात देईन. काय माणूस आहे हा? आमच्याच घरात आमचाच अपमान करतोस? चल निघ इथून. चल जा. मोठा आला इथं श्यामपणा सांगायला. जातोय मी, पण एक लक्षात ठेवा, माझ्या बहिणीनं जर बरं वाईट केलं असेल तर मी तुम्हाला सोडणार नाही. मला वाचवा, मला त्या खोलीत भीती वाटते. खूप अंधार आहे तिथं. मला खायला धावते तिथं. मी मरून जाईन तिथं. भाऊजी, भाऊजी, काय? भाऊजी,
सोडणार नाही. चला भाऊजी, तुम्ही माझ्यासोबत चला ना. चला भाऊजी, चला चला. जा जा, घेऊन जा याला. असं याच्या अगोदर जगणं अशक्य झालं होतं. मामाजी, झालं आता मोकळं मैदान. आता तुम्ही आपल्या मला दिलाची राणी केलं असतं. आता कोण आपल्याला थांबवणार? कोणी थांबवू शकणारही नाही आणि कोणी साफ पण करणार नाही. होय वैजू, असंही तो ह्या घरामध्ये वेडा असताना मला तुझ्या ज्वानीचा आस्वाद घेता येत नव्हता. वैजू, हे सर्व वैभव संपत्ती तुझ्या नावाने केली ते कशासाठी? तुझ्या ज्वानीचा आस्वाद घेण्यासाठीच ना. आता तुम्ही आपल्या मला दिलाची राणीच केलं तर आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. आपण ह्या घरात राहून आणि कुणीही थांबवू शकणार नाही आणि कोणीही सत पण घेणार नाही. चल तर मग अंदर. वैजू, ए वैजू, वैजू, अरे असं कोणीच का बोलत नाही. तसे आजकाल मी बघतो वैजू माझ्याकडे लक्ष देतच नाही. अरे बघ, मी आज तिच्यासाठी का आणलाय. नी हा गजरा मी आपल्या हातानेच लावून देतो मी तिला. किती विश्वास केला होता तुझ्यावर, पण तू धोकेबाज. ह्या घरात राहून स्वतःच्या सासऱ्याशी हे बघ सरत, मी तुझ्यावर प्रेम केलं ना कधी खरणार. तू फक्त एक माझ्या चालीचा मोर होता. आणि तू माझ्या दादाचा असा विश्वासघात केलास. हे कोणत्या जन्मात ना फेडशील तू. हे बघ सरत, तू समजतेस तसं काही नाही. बाबा, तुम्ही तर बोलूच नका. तुम्हाला बाप म्हणायची मला लाज वाटते. बाप हा लेकराचा आधार स्तंभ असतो, पण ह्या तुमच्या दुष्कर्मामुळे जगात कोणीच बापावर विश्वास ठेवत नाही. तू बाप नसून साप आहे, साप. मामाजी, खूप बोलतोय हा सरत. याला जिवंत ठेवू नका. हा आपल्याला ह्या गावात तोंड दाखवायला जागा सुद्धा राहणार नाही. ते तर होईलच, पण त्यापूर्वी तुमचे ते काळे धंदे, तुझे अनैतिक संबंध याबद्दल मी पोलिसात तक्रार करेन. माझ्या स्वतःपेक्षा माझ्या भावावर विश्वास केला. तू माझ्या भावाला वेडं केलंस. आता मी तुला सोडणार नाही.
वाटेल तेवढा पैसा देतो, पण तू मला मारू नको. विश्वास, माफ कर मला. विश्वास, माफ कर मला. मी ह्या प्रेमाच्या नशेत दुष्कर्म केले, काही नको नको ते अत्याचार केले, पण विश्वा भाऊ मला मारू नको रे. मला माफ कर. मला कोणतीही गोष्ट ऐकायची नाही आहे. मार पाटील आता तू. आता तुझ्या मार. स्त्री जातीवर कलंक आहेस तू. हा, मला माफ कर रे. मला मारू नको. साली तू स्त्री जातीचा अपमान केलीस. स्त्री तर घर जोडायला निघते, तू तर आपला स्वतःच घर खायला निघालीस. तुलाही शिक्षा मिळेल. संपलं सारी पापी माणसं. जिथे जिथे त्यांचा अंत होतो. आईच्या कोणताही गुन्हेगार आईच्या पोटातून जन्म घेत नसतोय. ह्या जयसिंग पाटलासारखं माणसं कार्यभूमी असतात. असा जयसिंग पाटलासारखं. देवा, रेणू, मी तिच्या बापावर अत्याचार केले ते समयोग्य नाही, तरी पण त्याने माझा प्राण वाचवला. त्यांचे रक्षण कर. माझी शपथ पूर्ण झाली. आता मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो. राहू दे पोरी, कशाला त्रास करून घेतोस? बाबा, असं काय बोलताय हो तुम्ही? लेकरांना बापाचा कधी त्रास होत नाही. नशिबाच्या चक्रात जीवन तर वाहून गेलं. आता फक्त तुमच्या आसऱ्याने जगायचं आहे बाबा. नाही पोरी, माझं काय, तुझ्या समोर आयुष्य आहे उभं. देवा, माझ्या पोरीच्या नशिबामध्ये पुन्हा आनंदाचे दिवस येऊ दे रे. देवा, माझा कृष्ण माझ्या जवळ येईल. प्रेमानं पुरवाळे याच आशेवर जगते रे मी. येईल बाबा, असं सोडू नका. भटकलेली पात्र कधी ना कधी घरट्याच्या सहाय्याने येतातच. तुम्ही काळजी करू नका. 2 घास खाऊन घ्या. या भाऊजी या. या भाऊजी या. काही बघ, मी भाऊजीला घेऊन आलोय. बाबा बघा, आज तुमचा कृष्ण जवळ आला. कृष्णा, याला कशाला आणलास रे? मला घराबाहेर काढून माझ्या प्रेमाचा विचार न करता, माझ्या बाळाचा विचार न करता मला घराच्या बाहेर काढलं. अरे जान, निघून जा इथून. ताई, त्यांना बोलून काही फायद्याचं नाही ग. तुझ्या प्रेमात ते पागल झालंय. खूप दुःख झेललंय ताई त्यांना. ते स्वतःलाच ओळखत नाही. त्यांना तुझी गरज आहे ताई, त्यांना तुझी गरज आहे. श्री, काय झालं रे तुला? बोल ना श्री. श्री, बोल ना, काय झालंय तुला? मी तुझी रेणू बघ.
देवा, माझ्या प्रेमाची एवढी मोठी शिक्षा का दिली रे तू या श्रीला? श्री बघ बघ हे मंगळसूत्र, बघ श्री, बघ आपलं बाळ. श्री, मंगळसूत्र बघ श्री, बघ. रेणू, मला सोडून गेलीस ग तू? माझे विश्वास बदलून गेला ग त्या निर्दयी माणसाने. माझा नको नको तो छळ केला. मला कुत्र्यासारखं जीवन जगायला लावलं ग. खूप उपकार झाले रे देवा, माझा श्री मला परत मिळाला. मी खूप वेळपर्यंत तुझी प्रतीक्षा केली रे, पण तू नाही आलास तर मी आपला जीव द्यायला जात होते. तुझ्याशिवाय जगणं नकोसं झालं होतं मला. जीव देण्याचाही विचार केला होता. झालं रेणू, माझं प्रेम मला परत मिळालं ग. ऋतूच्या निवांतमध्ये झोपावंसं वाटतंय. नाही बाबा, तुम्हाला आमच्यासाठी जगावेच लागेल. चला आपण दवाखान्यात जाऊ. आता त्याचा काहीच फायदा राहिला. थकलोय मी आता मृत्यूच्या निवासमध्ये झोपावंसं वाटतंय. आता बेटा रेणू, माझ्या कृष्णाची काळजी घे जो. बहुत भोळ्या मनाच्या आहे तो. बाबा, हे काय होतंय तुम्हाला? बाबा, लगन गोत सार आधार कुणाचा नाही. बिघडल्या भुई परिचिना अंगार जीवाला जाळी. पडते छुट्यायाला हिरवीची ढाल दे, ही नवी पंचप्राण